वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकल अर्थमदी प्रकाशु मने निवृत्तीदासो अवधारी जोजी विठ्ठल संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये मग राम नामे उपजिया वडी सुख घडोघडी वाढू लागे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. पैठणी निवास श्री संत देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा मार्गदर्शन करणारा हा तुम्हा सर्वांच्या परिचयाचा सुंदर असा अभंग आणि संतांच्या चरणाच्या रजाचा महत्व सांगणारा हा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला. विठ्ठल कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये स्वामी मंदाकिनी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरी नाम जपयज्ञ वर्ष तिसरे बघा. आणि या 3ऱ्या वर्षामधील आजची 2ऱ्या दिवसाची सेवा मज सारख्या अज्ञानी बालकाकडे आली. हे मी माझं परम भाग्य समजते. कारण तुम्हाला माहित आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे की वेळ ही कुणाला सांगून येत नाही आणि म्हणून आजची ही महत्भाग्याची वेळ मज सारख्या अज्ञान बालकाकडे आली. हे मी माझं परम भाग्य समजते. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त वारण भागवत महाराज यांच्या कृपेने व तसेच माझ्या आई माझे वडील असतील यांच्या कृपा आशीर्वादाने व इथे बसलेले सर्व, आता गोकुळ म्हटलं नाही गोकुळ म्हटलं तरी चालेल, या गोकुळकरांनी इथे मला कीर्तन करण्याची संधी दिली. एकदा मी तुमचे मनापासून आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल संत चरणराज बघा. संत चरणरज आपण लक्षात न घेता वाचत बघा. संत चरण रजाचे 2 अर्थ होतात. संत चरण रज म्हणजे संतांच्या चरणाची रज जर आपल्याला सहज लागली, त्यांचं ज्ञान जर आपल्याला सहज प्राप्त झालं, संतांनी जे ज्ञान जगाला दिलंय ते ज्ञान जर आपल्याला सहज प्राप्त झालं तर काय होईल? वासनेचे बीज जळून जाये. म्हणजे काय? आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या या देहरूपी पेटीमध्ये जी काही वासना आहे ती काय होईल? जळून जाईल. म्हणजे ती वासनाच नाही जळणार तर त्यामधले जे बीज आहेत ते सुद्धा जळून जातील. आणि एकदा का ते वासनेचे बीज जळून गेले की मग राम नामे उपजिया वडी सुख घडोघडी वाढू लागे. मग काय होईल? आपल्या अंतःकरणामध्ये वासना गेली, जळून गेली की आपोआपच आपण त्या भगवंताचं नाव घ्यायला सुरुवात करू. आपल्या मुखानं, आपल्या वाणीनं, आपल्या अंतःकरणापासून त्याचं नाव घ्यायला सुरुवात करू. आणि एकदा का त्याचं नामचिंतन करायला आपण सुरुवात केली की मग आपोआप आपल्याला सुख वाढायला लागेल. सुख घडोघडी वाढू लागे, सुख वाढायला लागेल. आणि सुख वाढल्याच्या नंतर आपली अशी अवस्था होईल, कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप. आपली अशी अवस्था होईल, आपण अशा उच्च कोटीच्या अवस्थेला जाऊन पोहोचू की आपलं हृदय भरून येईल, कंठ दाटून येईल, आपल्या डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला लागतील. हृदयी प्रगटे राम रूप. आणि मग तुकोबाराय काय म्हणताय? हे जे साधन आहे हे कसं आहे? सोपं आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. हे सगळं साधन सोपं आहे, कोणतं आहे? अगदी सोपं आहे. पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. बघा, संतांचं चरण लागणं, त्यांचं सहज ज्ञान प्राप्त होणं, संतांनी जे ज्ञान जगाला दिलंय ते आपल्याला सहज प्राप्त होणं, वासनेचे बीज जळून जाणं, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. परंतु आपण मागील जन्मीचे जे काही कर्म केले होते ते आम्हाला या जन्मी सापडले. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. बघा, मागील जन्मीचं कर्म सापडलं म्हणून आपल्याला बघा मग रामनामाची प्राप्ती झाली. मग राम नामे उपजिया वडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल
माना आहेत ना, तोंड आहेत, बोलत चला. चिंतन कळालं का? जाऊ का घरी? अरे बोलत तर चला, ह्याच गावातली असं समजा, लाजू नका. चिंतन कळालं नाही? अरे बोलत तर चला. खाणार नाही मी तुम्हाला, शुद्ध शाकाहारी. असो, माझं तुम्ही एक काम करा, निवांत झोपून द्या. काय करा? निवांत झोपून द्या. काहीच टेन्शन घेऊ नका, काहीच लोड घेऊ नका. काय ना, माणसं काय करता, घरून अगदी फ्रेश होऊन येता इथं. बरोबर येता ना, अगदी मेकअप करून इथं येता. त्यांना वाटतं काय 1.5-2 तासाचं कीर्तन असतं, जावं, बसावं, ऐकावं, त्यामधलं जे काही चांगलं असेल ते घ्यावं आणि जावं. बरोबर? ते काय करता, अगदी फ्रेश होऊन घरनं इथे येता. पण काय होतं, या धर्म मंडपामध्ये ना त्यांना आल्या टोकली येते की नाही? मग ज्यांना कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये आल्या टोकली येते ना, त्यांनी समजून जावं की मागच्या जन्मीचं पाप आम्हाला कीर्तनामध्ये बसू देत नाही. मागच्या जन्मीचं पाप ज्यांना कीर्तनामध्ये डुकले येते त्यांना, बरं का? मग निवांत झोपून घ्या, काही टेन्शन घेऊ नका. मग बघा, एवढ्या महागानं आपल्याला हा देह मिळालाय बघा. मग याचा आपण काहीतरी चांगला उपयोग केला पाहिजे की नाही? चांगला उपयोग केला पाहिजे. आपण इथे आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग प्रत्येकानं हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं भजन करायचंय. कराल का? माईक वाले सगळे गप्प राहतील, फक्त तुम्ही म्हणाल, पकवास पण बंद. म्हणा विठ्ठल म्हणा. आवाज काढा, लागू नका. आवाज काढा जरा. विठ्ठल, तुम्ही म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. आताच तर खाल्लं. असं विठ्ठल विठ्ठल. बघा, मग त्यातल्या त्यात आपल्याला हे मानवी शरीर मिळालंय, ते सहजासहजी नाही मिळालं. काहीतरी मागील जन्मीचं कर्म होतं. जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. बघा, जन्मांतरीचं पुण्य झालं तेव्हा भगवंतानं आपल्यावरती कृपा केली आणि मग आपल्याला हे मानवी शरीर मिळालंय. मग आपण भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण केलं पाहिजे. पण काही लोक काय करतात, ते डायरेक्ट बोलता हो की ज्या ह्या जन्मामध्ये आहे ते पाहू पुढच्या जन्मामध्ये. म्हणजे त्यांना फुल गॅरंटी असते, फुल गॅरंटी की पुढचा जन्म मानवाचा, मनुष्य शरीर, मनुष्य देह. भक्ती विना गेला
मग आपल्याला हा देह मिळालाय, पण लोक काय बोलतात, जे ह्या जन्मामध्ये आहे ते पाहू पुढच्या जन्मामध्ये. त्यांना फुल गॅरंटी असते, पण बघा त्यांची पण काही चुकी नसते. ते काही टीव्ही मध्ये पिक्चर मध्ये बघता, मग त्याच्यामध्ये ऐकता तुम्हारा हमारा सात सात जन्म का. मग त्यांना काय वाटतं की माणसाचे 7 जन्म आहेत, पण बघा माणसाचे 7 जन्म नाही, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा किंवा मनुष्य देहाचा. बघा जसं एका आंधळ्याच्या हातात कावळा सापडतो ना, तसं हे देह आहे. पावला हा देह कागा टाव न्याय आणि नघडो उपाय घडो आले. बघा काय झालं, एकदा एका गावामध्ये एका राजानं गावभर दवंडी दिली की जो कोणी मला कावळा सापडून देईल ना त्याला 10,000चं बक्षीस मिळेल. इकडे लागतो का कावळा? लागतो ना? इकडे बगळा लागतो का? डाव्याला नाही लागत कावळा? लागतो ना? लई महत्व त्या कावळ्याला. बघा जर कावळा पिंडाला शिवला नाही तर लई चर्चा चालू. मग काही लोक काय बोलतात, त्याला जे आवडतं ते ठेवा. मग जिलाबी कोणाला आवडते, बासुंदी, ते ठेवा, पण तरी कावळा पिंडाला शिवायला तयार नाही. मग काही ना लई शाणे राहता, ते काय म्हणता, बाबा आहे ना थोडीशी ठेवा. पण काही याच्याही पुढचे राहता, बाबा ना थोडीशी, मग ती पण ठेवा थोडीशी. लई प्रयत्न चालू पिंडाला शिवण्यासाठी. बघा मग लई महत्व त्या कावळ्याला. मग त्या राजाने त्या संपूर्ण गावभर दवंडी दिली. मग दवंडी दिल्यामुळे सर्व गाव त्या कावळ्याच्या मागे लागलं. आता संपूर्ण गाव कावळ्याच्या मागे. पण त्या गावामध्ये एक आंधळा माणूस होता. त्या आंधळा माणसाने विचार केला, ज्यांना डोळे आहेत त्यांना भेटत नाही, मग आपण शोधून काय फायदा. मग त्याने काय केलं, त्याचा नित्यनेम होता, नदीवरती जायचं, गंगेवरती जायचं, स्नान करून आणि घरी परत यायचं. त्याने काय केलं, तो नदीवरती गेला, गंगामाईच्या जवळ गेला आणि पाण्यात डुबकी मारली आणि असे वरती दोन्ही हात काढले, म्हणा टाळी वाजवायला किंवा नमस्कार करायला, आणि त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. मग त्याने आजूबाजूच्या लोकांना विचारलं कोणता पक्षी आहे. लोकांना सांगितलं कावळा. मग त्याला लय आनंद झाला, लय. मग त्याने तो कावळा घेतला आणि अर्ध्या रस्त्यामध्ये निघाला. अर्ध्या रस्त्यामध्ये गेला, पण त्याच्या मनामध्ये ना एक विचार आला, एक कावळा सापडलाय, एका कावळ्याचे किती आहे, 10,000. मग जर आणखीन एक कावळा मिळाला, 2 कावळे झाले तर किती होतील, 20,000. मग तुम्हाला माहितीये माणसाची अपेक्षा काही संपत नाही. एक सापडलाय तर 1 रुपया सापडल्यावर वाटतं 10 रुपये सापडले असते, 10 रुपये सापडल्यावर 1000 रुपये सापडले असते. तसं त्याच्या पण मनात आलं. मग तो रिटर्न आला, पाण्यामध्ये डुबकी मारली. म्हणजे त्याने तो कावळा दुसऱ्याकडे कुणाकडे नाही दिला, आपल्या काखेमध्ये ठेवला आणि पाण्यामध्ये डुबकी मारली आणि असे वरती दोन्ही हात काढले. सापडला का कावळा? सापडला. जो होता तो उडून गेला, तो पण गेला. म्हणून पुढचा असं इच्छा करत नका बसू, कारण याच देही घडे देवाचे, याच देही घडे पुढच्या जन्माची अपेक्षा करत बसू नका. मग याच जन्मामध्ये तुम्ही काय करा, संतांची संगत करा, त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच आपल्याला काय सुख असतं, काय आनंद असतं ते कळतं. बघा त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच त्यांचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. बाकी तिघे दुसरे
संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. म्हणून बघा संत जीवनामध्ये फार थोर आहेत आणि याच देहामध्ये आल्याच्या नंतर आपण भगवंताचं भजन चिंतन करू शकतो. बाकीच्या जन्मामध्ये नाही होऊ शकत. की तुम्ही बघितलंय की असे रस्त्याने 4-5 गाढवं चालले, शेजारी कीर्तन चालू आहे, त्यांना वाटलं कीर्तनामध्ये जाऊन बसावं. नाही होणार. असं का नाही होणार? कारण अनेक हे ज्ञान नाही कोठे. मग कुणाच्या ठिकाणी आहे? याच देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये आल्याच्या नंतर आपण भगवंताचं नामचिंतन भजन करू शकतो. मग आपण याच जन्मामध्ये आपल्याला लय पुण्याने हा देह मिळालाय. मग आपण त्या भगवंताला विनंती केली पाहिजे, देवा देणारी कधीतरी दर्शन. बाकीच्या जन्मामध्ये नाही होणार रे आमच्याकडनं तुला बघण्याची शक्ती, नाही आमच्याकडे राहणार तुला बघण्याची शक्ती. मग तू काय कर, याच जन्मामध्ये तुझं दर्शन घडू दे आम्हाला. पण देव लय चतुर हो, तो सहजासहजी दर्शन देत नाही कोणाला. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. देव लय चतुर आहे लय. देव चतुरा देव चतुरा देव देत नाही हो. मग आपण त्या देवाला विनंती केली पाहिजे की देवा देणारे कधीतरी दर्शन दे, एकदा तरी दर्शन दे. जसे ज्या गवळणी भगवंताला विनंती करायच्या ना, मनमोहन काना विनंती करू दिन रे. मनमोहन काना विनंती करू दिन रे. रात के मेरे नैन तरस दे दो कुंज बिहारी. मन वाले बेचैन मनमोहन काना विनती करू दिन रे. मनमोहन काना विनती करू रात्रंदिवस देवाला विनंती करायच्या त्या गवळणी, तरी पण भगवंत दर्शन द्यायला तयार नाही. आणि बघा मग अभंग आपण त्या ठिकाणी संत तुकोबारा यांचा घेतलेला आहे. मग तुकोबारा अभंगामध्ये काय वर्णन करतात की आपल्याला आपलं कल्याण व्हावं, आपल्याला राम नामाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये गेले पाहिजे. ते जे ज्ञान आपल्याला देतील ते आपण श्रवण केलं पाहिजे. आणि श्रवण केलं पाहिजे. मग ते आपल्याला ज्ञान देतील त्यांचं ज्ञान आपण श्रवण केल्यानंतर त्याच्या चरणाची रज आपल्याला लागल्यानंतरच आपल्याला काय होणार आहे?
रामनामाची प्राप्ती होणार आहे. पण मग कधी अभंगाचं प्रथम चरण. संत चरणारजा लागता सारा, संत चरणारज लागता सारा, संत चरणारज लागता सारा, संत चरणारज वासनेचे बीज जळून जाये. मग राम नामे उपजिया बळी, सुख घडोघडी वाढू लागे. बघा भगवान श्री तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय सांगतात की संत चरण रज म्हणजे संतांच्या चरणाची रज जर आपल्याला लागली तर आपल्या जीवनामधली या देहरूपी पेटीमधली जी वासना आहे ती वासना निघून जाईल.